नमस्कार. आतापर्यंत आपण आठ प्राणायाम, सहयोगी प्राणायाम आणि मुद्रा बघितलं. ह्याबरोबर आपण अन्न आणि पाण्याकडे पण आता जरा विचार करूया. आहार असा घ्या जो तुम्हाला तुमच्या शरीराला सूट होतो आणि वातावरणाला, हवामानाला साजेसा असतो. आता आपण खूप जण काय करतो हल्ली, आंबा तो सीझनलच येतो, पण आपण त्याचा रस वगैरे काढून ऑफ सीझन सुद्धा ते खातो. पण ते तुमच्या जिभेला योग्य असेल, तुमच्या रुचीला योग्य असेल, चार लोकांमध्ये त्या प्रसंगामध्ये ते ठीक असे वाटून जाईल, पण ते तुमच्या शरीराला, तुमच्या पचनशक्तीला, त्या हवामानाला ते अयोग्य आहे. त्याचे तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ज्या वातावरणात राहता, ज्या प्रदेशात राहता, तिथे अनुकूल असं अन्न सेवन करावं आणि तिथे पिकणारं अन्न म्हणजे फळं भाज्या जरूर खाव्यात. सीझनल भाज्या ज्यात पावसाळ्यात टाकळा वगैरे असा येतो तो जरूर खावा. आणि आता आपण पाण्याकडे बघूया. पाणी पिताना तुमच्या आरोग्याला खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवूनच प्यायला पाहिजे, कारण आपल्या शरीरातला 70% भाग पाण्याने व्यापलेला असतो. जसं आपल्या पृथ्वीवर सागर पाण्याने वेष्टलेला भाग 70, तसंच यथा पिंडी तथा ब्रह्मांडी म्हटलं आहे. आपल्या शरीरात जे ब्रह्मांडात आहे ते आपल्या शरीरात आहे. तर पाण्याचा समतोल, व्यवस्थित पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. आता ते कोमट प्यावं का थंड प्यावं, तर रूम टेम्परेचरचं पाणी सगळ्यांना योग्य आहे. सतत थंड पाणी पिल्याने तुम्हाला बरं वाटतं, त्या मिनिटाला ते बरं वाटतं, पण तुमच्या शरीरातल्या जाताना ते इकडनंच जातं, थायरॉइड ग्रंथींनाही हानिकारक ठरतं, तुमच्या आतल्या पेशींनाही ते लॉंग रनमध्ये तुम्ही सतत थंड प्यायल्याने, सतत तुम्ही ते कार्बोनेटेड पाणी पण प्यायल्याने, म्हणजे जसं आपण थम्सअप वगैरे पितो, तर ते अतिसेवन केल्याने त्रास होतो. आता खूप जणांच्या शरीराला ते सूट होतं, ह्याचा अर्थ त्याने प्यालं त्याला सूट होतं, त्याला वर्षानुवर्ष. तर एखाद्याच्या शरीराला एखादी गोष्ट सूट होते, पण मी मागे म्हणाल्याप्रमाणे मनुष्याने दिवसा काम करायचं आणि रात्री झोपायची ही व्यवस्था आहे. पण काही लोकांची नाईट शिफ्टच असते, पण तो नियम आहे का? तो त्याला सूट होतो, त्याच्या शरीराला सूट होतो म्हणून तो सगळ्यांना सूट होतो का? नाही. तसंच थंड पाणी आणि कार्बोनेटेड पेय हे सगळ्यांना सूट होत नाही. किती ॲडव्हर्टाइजमेंट करू दे, ते सगळ्यांना पेएबल नाही. कधीतरी एखाद वेळेला रुचीपालट म्हणून ठीक आहे, पण त्याच्यावरच म्हणजे आम्हाला फक्त फ्रीजमधलंच पाणी आवडतं, ते हळूहळू आपल्या शरीराला त्रासदायक होतं. आपल्या थायरॉइड ग्रंथींनाही त्रास होतो, आपल्या आतल्या पेशींनाही त्रास होतो. त्यामुळे पाणी पिताना पण लक्ष ठेवावं. आता कोमटच पाणी सगळ्यांनी प्यावं का? नाही. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी कोमट पाणी पिऊ नये. त्यांना सतत कोमट पाणी पिल्याने त्यांचा पित्ताचा त्रास वाढेल. तर ज्यांना कफ आणि वात आहे त्यांना कोमट पाणी सूट होतं, पण काही लोकांना वात असतो शरीरामध्ये, पण सतत कोमट पाण्याने प्यायल्याने पित्तही वाढतं. तर तुमच्या शरीराला पित्त वाढतं का ह्याच्याकडेही लक्ष. आता नारळ पाणी पण काही एकदम जेव्हा नारळ बनलेला नसतो, कोवळा नारळ असतो, त्याचं पाणी बहुतेक सगळ्यांना सूट होतं, पण जसं जसं त्याच्यामध्ये नारळ बनत जातो तसं ते पाणी खूप जणांना ॲसिडिक होतं. तेव्हा तुमच्या शरीराला जर ते ॲसिडिक होत असेल तर कोवळ्या नारळाचंच म्हणजे कोवळ्या शहाळ्याचंच पाणी तुम्हाला योग्य आहे, तर ते प्यावं. तर तुमच्या शरीराला काय तुमच्या जिभेपेक्षा तुम्हाला आवडत नसेल, पण तुम्हाला प्यायला एखाद वेळेस
कोवळ्या शहाळ्यातलं पाणी आवडत नसेल, जरा नारळ भरलेल्या, पण ते तुमच्या शरीराला सूट होत नसेल, ते एवढा खर्च करून घेतलेलं शहाळ्याचं पाणी तुमच्या शरीराला पित्त वाढवायला कारणीभूत होईल. त्यामुळे विचार करून पेय घेताना पण विचार करून प्या. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.